गॅस सर्व्हिसिंगला बोलवलं होतं. गॅसचा वास येत होता. तर सिलेंडर पण मिळत नाही लवकर. त्याला सांगितलं की गॅसचं बटणं वगैरे त्यांनी नीट करायला लागला तर तो म्हणे सगळं साफ करून देतो म्हणे, सर्व्हिसिंग करून देतो सगळ्या गॅसची. मग त्यांनी काय मशीन लावलं काय माहीत, आणि मशीनने सगळं एकदम गॅस एकदम क्लीन करून दिला. 1200 रुपये घेतले क्लीन करायचे सगळं, गॅस वगैरे रिपेरिंग बटणं वगैरे सगळं एकदम फिट झालं. एक बटन हे बघा चांगला चालायला लागला. व्यवस्थित चालत नव्हता गॅस माझा, एक गॅस माझा खूप कमी चालत होता. ते तुम्हाला दाखवते किती क्लीन केलं बघा. तरीसुद्धा थोडंसं जो आपण जास्त वापरतो तो गॅस काय एवढा काही निघाला नाही, तरी छान केलं. बराच वेळ लावला त्यांनी, जवळजवळ 1 तासाच्या वर लावला साफसफाई करायला. पण काय फॉल्ट होता फक्त ते बटनाच्या आतमधून गॅस लीक होते, तिन्ही बटनाच्या आतून गॅस लीक करत होते. हा नंतरचा व्हिडिओ आहे. मी चालली बाहेर आम्ही, तर मी सांगत होते तुम्हाला मी काय आजारी पडली होती. मी 2-3 दिवस सर्दी खोकला झाला आणि मग औषध घेतलं, पण त्या औषधाचं एक रिॲक्शन झालं माझी एक गोळीनी. मला खूप रात्री त्रास झाला त्या एका गोळीने. मी पॉवरची गोळी एक होती 500 mg असं काहीतरी असतं ना, ते तुम्हाला सांगत होते मी. आणि आत्ता थोडंसं म्हटलं थोडं फिरून यावं, आणि धूळ पण खूप आहे संध्याकाळची बाहेर. थोडंसं म्हटलं फिरून, ते पण घरीच होते. मग आम्ही म्हटलं चला आपण दोघं फिरून येऊ. मग बाहेर पडलो आम्ही, त्यांचं आवरत होतं, मी तुम्हाला दाखवत होती. मग बाजूचं तुम्हाला हे दाखवते आमचं वातावरण. हे मी निघायच्या अगोदर दिवाबत्ती केली ती तुम्हाला दाखवते. दर्शन घ्या. चला आपण निघू आता बाहेर. तर व्हिडिओ नाही काढणार आज घरातलाच आहे व्हिडिओ. मी मुलांना ते शनिवार होता ना, मग ते गाईला चपाती आणि गूळ तूप लावून दिलेलं चांगलं असतं, म्हणून मी 7 चपाती तूप आणि गूळ लावून पोळ्या करून दिल्या त्यांना. तसंच पीठ ठेवलं आणि आम्ही दोघं बाहेर निघालो. चांगलं असतं हे, ज्याचं शुक्र कमी असतं त्यांनी हे करावं. नंतर बाहेर आलं त्यांचं आवरेपर्यंत मी इथलं शूट केलं थोडंसं, तुम्हाला दाखवते आमच्या बाहेरचं. हे आमचं घर, हे शेजाऱ्यांचं, हे सप्तऋषीचं त्यांनी लावलेलं आहे, आणि हे आमच्या समोरचे 2, आणि इकडे असं पूर्ण असं पेस आहे, आणि 2 इथे लिफ्ट आणि इकडे एक लिफ्ट आहे. ह्यांनी बुटं घातली, त्यांचं आवरलं होतं. थोडं शूट घेतलं तुम्हाला दाखवते, म्हणजे आम्ही दोघं चालले का नाही. चला भेटू. मग लिफ्टजवळ आली. लिफ्ट लवकर येत नाही संध्याकाळचं, कारण वर्क लोक करून येतात ना, त्याच्यामुळं लिफ्ट एकदम पॅक असते. ते येईपर्यंत वाट बघत होतो. ह्यांनी पण बटन दाबलं लिफ्टचं, मग पलीकडची लिफ्ट आली. मग लिफ्टमध्ये पण मी एक फोटो काढला, तुम्हाला दाखवते. चला भेटू परत, बाय.